या संसारात महालक्ष्मीची कृपा व्हावी, सुखशांती लाभावी, धन, कीर्ती, वैभव, ऐश्वर, संतती इत्यादींचा लाभ व्हावा म्हणून हे महालक्ष्मीचे व्रत करतात. ते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करावी आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं. गुरुवारी सकाळी उठून स्नान वगैरे आटपून शुचिर्भूत होऊन पूर्वाभिमुख, देवतेचे तोंड पूर्वाभिमुख असावे किंवा उत्तराभिमुख म्हणजे उत्तरेला किंवा पूर्वेला देवीचे तोंड असावे. नंतर ती जी जागा असते ती पुसून घ्यायची किंवा मातीची असेल तर गाईच्या शेणाने सारवायची. त्यावर चौरंग ठेवायचा. पाटावर गहू किंवा तांदूळ हे वर्तुळाकार पसरवून घ्यायचे. त्याच्यावर एक तांब्या घ्यायचा आणि त्याच्यात पाणी भरून त्याच्यावर हळदी कुंकवाचे बोटं काढायचे. नंतर पाण्यामध्ये एक सुपारी, पैसा व दुर्वा घालून कलशाच्या तोंडावर 5 प्रकारच्या झाडांचे पानं आणायची. त्या 5 प्रकारच्या झाडांची पाने प्रत्येकी 5-5 असे रचून त्यावर नारळ ठेवायचा. नारळाची शेंडी वरती करायची. नंतर पुस्तकरूपी महालक्ष्मीचे चित्र असते ते समोर ठेवायचे. पाटावर किंवा चौरंगावर उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ मुठभर म्हणजे त्यावर गणपतीची सुपारी ठेवायची. सुपारी ही गणपती म्हणून स्थापना करायची. कलशाच्या मध्यभागी देठाचे 2 पानं आणि त्यावर नाणं आणि एक सुपारी ठेवायची. 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि सुपारी ठेवायची. नंतर घरातील वडील मंडळींना नमस्कार करून प्रथम गंध, फुलं, अक्षदा, गूळ, खोबरे असा नैवेद्य दाखवून गणपतीची पूजा करायची. आरती उदबत्ती ओवाळायची आणि मग चौरंगावर ठेवलेल्या विड्याच्या पानांवर जे नाणं सुपारी ठेवलेले असतं त्याच्यावर पळीने पाणी सोडून द्यायचं. नंतर पूजा झाल्यावर देवीची जी फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याला आपण, मूर्ती असेल तर आंघोळ घालायची किंवा फोटो असेल तर त्याला फुलाने पाणी शिंपडायचं. नंतर पंचामृत शिंपडून त्यांना नुसतं असं आंघोळ घालायची. हळद, कुंकू, अष्टगंध, फुले असं सर्व व्हायचं. नंतर अगरबत्ती, धूप, दीप लावून नैवेद्य, फळांचा वगैरे नैवेद्य दाखवायचा. नंतर देवीच्या पाटावर बसून प्रथम गणपतीची कहाणी वाचायची आणि नंतर महालक्ष्मीची वाचायची. तर महालक्ष्मीची जी कहाणी आहे ती पुस्तकात दिलेली आहे. नंतर महालक्ष्मी अष्टक जे आहे ते महालक्ष्मीचे अष्टक म्हणायचं आणि नंतर निरंजन ओवाळून आरती उदबत्ती करायची, ओवाळायची आणि आरती म्हणायची. आणि संध्याकाळी गोडधोडाचा स्वयंपाक करून प्रथम गोग्रास बाहेर काढून ठेवायचा. गाय मिळाली तर लगेच घालायचा, नाही मिळालं तर नंतर गाईला जेवणानंतर दिला तरी चालतो. आणि मग देवीला नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडायचा. दिवसभर आपण उपाशीच राहायचं असं नाही आहे. तर फळं आणि दूध आपण खायचं असतं त्या दिवशी. इतर काही साबुदाणा वगैरे खाण्यापेक्षा दूध आणि फळं शक्यतोवर घ्यावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून गणपतीवर आणि जे कलश असतं देवीचं मांडलेलं त्याच्यावर अक्षदा टाकून म्हणायचं पुनरागमनायचं असं म्हणून हळदी कुंकून अक्षदा वाहून द्यायच्या. नंतर ते कलशातलं पाणी असतं ते तुळशी वृंदावनात विसर्जन करून द्यायचं आणि पाने जे आहेत ते पानं घराबाहेर आपल्या 5 ठिकाणी ठेवायची. आणि ती जी जागा असते जिथं आपण पूजा मांडलेली असते तिथं हळद कुंकू अक्षदा वाहून नमस्कार करायचा. हे असं दर गुरुवारी करायचं. मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरुवारी करायचं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं. हे उद्यापन कसं करायचं तर याच्या ज्या प्रती असतात त्या घेऊन सवाष्णींना हळदी कुंकवाला बोलायचं आणि एखादी सवाष्ण जेव घालायची आणि बाकीच्या सवाष्णींना हळदी कुंकू आणि हे याची एक एक प्रत द्यायची. म्हणजे अशा प्रकारे आणि ब्राह्मणाला शिदाई देऊ शकतो आपण. अशा प्रकारे हे लक्ष्मीचं व्रत जे आहे ते संपूर्ण होतं.
आता याची कहाणी कशी आहे ती मी कहाणी सांगते. हे व्रत केल्याने आपल्याला धनवृद्धी, वैभव, संतती सर्व या गोष्टी प्राप्त होतात. तर आता महालक्ष्मीची कहाणी कशी आहे. ही महालक्ष्मीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्रीं क्लूं धनद धनं देहि मां. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधि पद्माचिदिच भवन्तु तत्प्रसादान्मे धनधान्यादी संपदा. तर आता ही कथा तुम्ही मन लावून ऐका. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना तो सुखावित होता, आनंद देत होता. राजाच्या स्त्रीचं नाव होतं सुरचंद्रिका. नाव चांगले, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एक वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं ती वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसली सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेले, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाची तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठ्यानं फुगली. दासदासींवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं श्यामबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीच्या भेटायला गेली ती. तिनं आरोळी ठोकली. अरे, आहे का घरात कुणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठनं? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कुठलं? तुला काय हवं? मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकीहून आले ग. राणीला भेटायचे. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उणं बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्यांना सांगते. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितले देवीचं. आज ते केलं, पण राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंदी आली. गोर गरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारीन. तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगाल? मी ते नेमानं करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी माफी मागते. कृपा करा, दिलेला शाप मागे घ्या, पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला महालक्ष्मीचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला गा आलीस? जा इथून, उठ म्हणते ना, जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला? म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची परिस्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला.
पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळाले. हा होता लक्ष्मीचा व्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सुरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचे राज्य लुबाडलं. सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठच्या विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधरानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसेच दिसले. सुरचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठला करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सुरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं वाटलं. डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सुरचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याचवेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कोणीतरी पाठवा. श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्यामबालेनं आनंदानं मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सुरचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने ती या जन्मी राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तिनेही उपवास केला. देवीच्या भक्तिभावानं प्रार्थना करीत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालाधराने विचारलं, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेनं सोबत आणलेला हंड्याकडे बोट दाखविलं. मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात काय त्याला दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ तुझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारात गुंतला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ आळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी राखावी. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयानं उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवाने अनुमती दिली. मालाधराने मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलवले. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते.
शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. तो त्या पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधराने भद्रश्रवा सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं. तो होता गुरुवार. श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. ही आजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरलं. अशी 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहते अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. महालक्ष्मी माते की जय.